गरम गरम मसाल्याचे दूध पिऊन घे. छान झाला हो सगळा समारंभ. छान जगवलीस मंगळागौर. बरे यमे, मध्ये मध्ये तुझे लक्ष कुठे होते? कुठे गुंतली होतीस तू? काही नाही. माझ्यापासून लपवतेस? खरे सांग, रानड्यांच्या घरचे आठवत होते हो ना? आई, मी जेव्हा लग्नासाठी गेले होते ना पुण्यास, आणि लग्न झाले तेव्हा मला जिकडे तिकडे तूच दिसत होतीस, आणि आता मी इथे आले तर. यमे, रमलीस ग आता तू त्या घरात. माझी चिंताच मिटली. पण आता माझ्याकडे आलीस ना, मग काही दिवस माझी येऊन राहा ना. आई, असे काय बोलती आहेस आई? पण आई, काकू आली नव्हती ना ग? निदान तिने मंगळागौरीसाठी तरी यायला हवे होते. यमे, इतक्यात ती मंडळी इथे येतील असे वाटत नाही. वादविवादांचे, कज्जा खटलांचे आणि नुकत्याच झालेल्या हाणामारीचे वळ आमच्याही मनावर अजून ताजेच आहेत. पण आई, काका असे का वागले ग? यमे, मोठे गुंतागुंतीचे असते हे सारे. मानपमान असतात, हेवे दावे असतात, रागलोभ असतात, मनाचा कमकुवतपणा असतो, आणि मुख्य म्हणजे योग्य अयोग्याचे, बऱ्या वाईटाचे भान नसते. मग काही माणसे भरकटतात, चुकीचा मार्ग निवडतात. काही माणसं योग्य मार्गावर परत येतात, तर काही इतर माणसांचे अनुभव घेतले की काकांना यांच्या चांगुलपणाचे महत्व कळेल, आणि उमस पडली की सगळे येतील पुन्हा एकत्र. अगदी बळवंत काका आणि रामचंद्र काका सुद्धा. यांचे प्रयत्न चालूच आहेत. मग पुन्हा आपले घर एक होईल. दूध पिऊन झाले ना? आता नीज हो थोडा वेळ. पूर्ण रात्र मंगळागौर जागवलीस काय? आई, माझी मंगळागौर झाली. मग मी आता माझ्या घरी जायचे ना? अगो बाई यमे, दूर गेली भातुकली, खेळण्याचे होते वय, अंगणाची होती सय, सोवळ्या मनात माझ्या भरेना भाचा शय. बाईचा रे जन्म पुन्हा, नको देऊ सख्या हरी, रात्रंदिवस असते परक्याची ताबेदारी. मी काय म्हणते ताई, नाही ही आपली नाचरी गेली माहेरी, मग आता काय मंगळागौर करूनच परत यायची की काय? मला काय ठाऊक, पण वहिनी असेच वाटते हो. अगो, पण मंगळागौरीचे रीतसर निमंत्रण नाही आले अजून. निमंत्रण जरी आले तरी काय करणार आहोत? या रगाड्यातून जायला जमणार आहे का? अगो ती गोष्ट वेगळी गो ताई, पण निमंत्रण यायला हवे होते की नाही? आता माईनेच धाडले ना तिला पुढे, मग तिलाच विचारा. मला कशाला विचारताय? हो, नाही माझे काही अडले नाही हो मंगळागौरीला जाण्या वाचून. पण मी काय म्हणते, अगो मुहूर्त कुठला ठरलाय, कुठला मंगळवार धरायचा हे तरी ठरलेले असेल ना? आता मुहूर्त काढणारेच तिच्या सोबत गेलेत ना, मग तेही खरंच म्हणा. तुला सांगते ताई,
नाही, या नाचरीची मंगळागौर कशी होणार आहे ना, कुणाच ठाऊक बाई. नाही, ती व्हायची तशी होऊ दे. आमच्या अहिल्यासही जायचंय. नाही, पण माधवरावांची इथली धुळवड संपेल तेव्हा मंगळागौरीचा विषय पुढे येईल ना. तोपर्यंत आनंद आहे. धुळवड म्हणजे कालच्या चिखल प्रकरणाचेच म्हणतोयस ना? हो, आता काल सगळे वर्णन झाले ना सागर संगीत, मग आता परत परत तोच विषय कशाला? काय काय मला सांग बरे, कुणी फेकला, कुणावर चिखल फेकला, काय रे मोरू? अरे मला नाही सांगितलेस ते. परत परत तेच तेच काय ऐकायचे? अहो मी ऐकले नाहीये म्हणून विचारतेय, कळले? तू सांग रे मोरू, अगदी पहिल्यापासून शेवटपर्यंत काय काय झाले ना ते सगळे मला सांग. ज्यांना ऐकायचं नसेल ना ते बसतील हो कान बंद करून. अरे पण इतकी महत्वाची गोष्ट आणि मला सांगितली नाहीस म्हणजे काय रे मोरू? हा, झाली आदळ आपटीला सुरुवात झाली. जाऊ दे, तू सांग मोरू, सांग मला. सांगेन हो काकू. तुमचे स्वयंपाकाचे आटपले की सारं इत्यंभूत सांगेन. अहो तेच विचार मनात घोळतायत सतत माझ्या. ताई काकू काही पाहुणे आले आहेत आम्हास भेटावयास. तेव्हा नारूकडे फराळाचे पाठवून द्याल? अहो तो कशाला, मी घेऊन येतो की. नाही मामा, आणेल तो. अहो तो देखील कामातच आहे. मी रिकामा आहे, मी बसून काय करणार, मी घेऊन येतो. बरे ताई काकू, मामांकडे पाठवून द्याल? पाठवते. आणि आज रात्री आम्ही करविरात जाण्यासाठी निघतो आहोत. काही काम आहे आणि जाता जाता कुर्लेकरांकडे जाण्याचाही विचार आहे. तेव्हा त्यांच्याकडे देण्यासाठीही फराळाचे लागेल. मी देईन हो फराळाचे बांधून. आता माझ्या कानावर घातलेस ना, कसे आता सगळे रितसर होईल. तुझावर पाहुणे खोळंबले असतील. इथे काय रिकामी गप्पाष्टके करायला बसलेत बाकीचे. तू जा. काय म्हणालीस? रिकामी गप्पाष्टके म्हणजे काय म्हणायचंय तुला? आम्ही काही कामे करत नाही इथे? हे बघा, मला ना तुमच्या नादीच लागायचे नाहीये. अगं मग बोलत जाऊ नकोस ना, कशाला बोलतेस माझ्याशी? तुम्हाला विषय कळेल तर बोलू ना. हो, स्वतः एक बडबड करायची आणि मग म्हणायचा विषय कळेल तर. मग आजपासून तेवढेच निवडताय. सगळ्यांना जेवायचंय, चला भात शिजायला घाला. चलो, ताक घुसळतायत केव्हापासून. अखेर माधवराव मवाळांच्या सौम्यपणातच त्यांचा कणखरपणा दडलेला असतो. या तुमच्या विधानाचा प्रत्यय या मिरवणुकीच्या प्रकारातून साऱ्यांनाच आला. सनातनांनी आपल्यावर चिखलफेक केली, दगड मारले, अर्वाच्य भाषेची विशेषणे भिरकावली. पण स्वामींसह आपण सगळेच या साऱ्या प्रकाराला शांतपणे सामोरे गेलो. अखेरीस या सनातनांनाच गाढवासह पळ काढावा लागला. परंतु कालच्या प्रकारात एका पोलिसास जबर दुखापत झालेली आहे. शिवाय गर्धमानंदांना मिरवणारे 2 पुढारीही अटकेत गेले आहेत. आणि गाढवास मिरविणारे 2 पुढारी म्हणजे कमिशनर कचेरीतील 2 पट्टेवाले आहेत. अर्थात या सगळ्याच्या मागे लपून सूत्रे हलवणारे चेहरे वेगळेच आहेत, यात शंकाच नाही. गुन्ह्यांची पोलीस चौकशी होईल तेव्हा ते सारे चेहरे लोकांसमोर येतीलच. कारण चिथावणीचा आरोप सिद्ध करणारे भक्कम पुरावे आपल्या जवळ आहेत. धाकले मालक, धाकले मालक, काय झाले नारू? थोडा भेदरलेला काय? ते राम दीक्षित आपटे आले आहेत खाली. बरे, त्यांस काही वेळानंतर पाठवून दे. जा. बरा सापडलाय तावडीत. मारे मोठ्या गर्जना करून सिंहाचा आवाणीत होता. माधवराव, या माणसाने स्वामींच्या व्याख्यानातून लोकांची चित्त उडवून आपले फार मोठे नुकसान केलेले आहे. इतकेच नव्हे तर स्वामींवर चिखलफेक करून त्या विद्वान माणसाचा अपमान केलेला आहे. आज तावडीत सापडलाय. चांगला इंगा दाखवा त्यास. अहो काका, शांत व्हा. आधी त्यांचे काय म्हणणे आहे ते तर ऐकून घेऊ. पक्षी. यमे, काय चाललंय हे? दे ती पाटी इकडे. पण आई, पण नाही आणि बीण नाही. तू माहेरपणाला आलीस की ही असली थेर करायला? पण आई मी. हे बघ यमे, तुझ्या सासरच्यांना तुझे लिहिणे वाचणे पसंत नाहीये. पण आई, यांनीच मला शिकवण्यास सुरुवात केली ना.
आणि यांनीच मला इथे येताना सांगितले होते की रोज अभ्यास करावयाचा, अभ्यासात खंड पडता कामा नये. रमे, तुला कळत कसे नाही? मी तुझ्या नवऱ्याचे नाही, तुझ्या सासरच्या इतर माणसांचे बोलतीये. नवऱ्याचे ऐकायला हवे हे खरे, पण नवरा मर्यादा ओलांडू लागला तर बायकोने त्यास रोखावयास हवे. तुझा नवरा आहे नवमतवादी, त्याचे विचार बरोबर असतीलही, पण तुमच्या घरच्या वडीलधाऱ्यांना नाही ना ते पसंत आहे, नाही ना पटत आहे. यावरून काय तो अर्थबोध घे. पण आई, अगो, घरातल्या मोठ्या बायकांपासून ते तुझे सासरे, अगदी बाळम भटजींपर्यंत कुणालाही तुझे हे शिकणे पसंत नाहीये. त्यातून तू घरची मोठी सून आहेस. वयाने जरी लहान असलीस तरी सगळ्यांच्या तुझ्याकडनं खूप अपेक्षा असणार. तुला तुझी जबाबदारी कळायला नको का यमे? शिवाय तुझ्या सासूबाई फार चांगल्या आहेत हो. त्या तू चुकीचे नाही सांगणार. हे बघ, त्यांचे काय ते ऐकायचं प्रघात ठेव. हा, पण आई, तूच सांगितले होतेस ना, पती म्हणजे परमेश्वर. मग मी पतीचे ऐकले तर त्यात काय चुकले माझे? हेच हेच यमे. 2 बुके काय शिकलीस? मोठ्यांना उलटून बोलायला लागलीस. हे बघ, बाईला सारा जन्म घरात काढावा लागतो. पुरुषांनी काहीही सांगितले ना तरी ते तारतम्याने करावे, हे मी तुला शिकवते. वर तू तुझाच हट्ट घेऊन बसलीयस. हे बघ, मी तुला सांगायचे कर्तव्य केले. तुला जर ते ऐकायचं नसेल ना तर हे घे घे घे, मनास हवे ते कर. पण सासरचे रागे भरले ना की मग मुळमुळ रडत येऊ नकोस माझ्यापाशी. आई, आई ऐक ना ग माझे. आई, माधवराव, 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 हे पहा, सोडा त्यांना, मागे जा. हा आपला मार्ग नव्हे. क्षमा करा, बस क्षमा करा माधवराव. माझ्या हातून फार मोठी चूक घडली. अहो शास्त्री बुवा, हे काय करताय आपण? आपणास तोंड दाखवायची मज लाज वाटते. त्या सगळ्या प्रकरणातून आपण मज बाहेर काढले नाही तर मज तुरुंगवास नाही. माधवराव, या ढोंगी आणि उथळ माणसाची अजिबात गय करू नका. यांनी आपल्या पुण्यात आलेल्या आपल्या सन्माननीय पाहुण्यांचा अपमान केलाय, आपल्या शहराच्या नावास कलंक लावलाय. हा माणूस नव्हे, ही प्रवृत्ती आहे माधवराव. आणि प्रवृत्तीस शिक्षा ही व्हावयाच हवी. तुरुंगाची हवाच ह्याच वठणीवर आणेल. कारण म्हातारी मेली याचं दुःख नाही, पण ह्याच सोडले तर काय मात्र सोकावेल. काका शांत व्हा, शांत व्हा. शास्त्री बुवा, आपण क्षमा मागितली यातच सारे आले. आपण वेदविद्या संपन्न आहात, विद्येचा सन्मान करावयास हवा अशी आपल्या साऱ्यांचीच धारणा आहे. तेव्हा यापुढे कोणाचाही असा उपमर्द करू नका. विचारांशी लढावयाचे ते विचारांनीच, चिखला दगडांनी नव्हे. आपल्या संस्कृतीत खंडन मंडन करून तत्ववाद करण्याची मोठी परंपरा आहे आणि ती जोपासण्याची आपल्याला संधी आहे. तत्वचर्चेस आम्ही सारे आणि स्वामीजीही केव्हाही तयार आहोत. या आपण. हे पहा, शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती. व्याघ्रहीन खाती सर्पतया. विषते अमृत आघात ते हित. अकर्तव्य नीत होत त्यासी. दुःख ते देईल सर्व सुख फळ. होतील शीतळ अग्निज्वाळा. आवडेल जीवा जीवाची ये परी. सकळा अंतरी एक भाव. तुका म्हणे कृपा केली नारायणे. जाणी जेत येणे अनुभवे. काका भांडारकर, शरण आलेल्या शिक्षा नव्हे,
तर त्यास क्षमा आणि अभय द्यावे असेच सत्पुरुषांनी सांगितलेले आहे. शिक्षेने राग, द्वेष आणि हिंसा वाढते, तर क्षमेने माणूस अंतर्मुख होतो आणि विचार करण्यास प्रवृत्त होतो आणि त्यास त्याची चूक उमगण्यासाठी अवकाश मिळतो आणि येथेच सत्सद विवेकाचा उदय होतो. आणि लोकांच्या मनातील सत्सद विवेकास जागृत करणे हेच तर आपले उद्दिष्ट आहे. माधवराव म्हणजे संत प्रवृत्तीचा माणूस. तो आम्ही जरा क्षमा मागण्याचा अवकाश सहकाऱ्यांच्या विरोधास न जुमानता मोठ्या मनाने अभय दिले आम्हास. खरे की काय आपण क्षमा मागितली त्यांची? कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी हा क्षमा मागण्याचा खटाटोप. जरा हे प्रकरण निवळले की त्यांच्या ढोंगीपणावर आसूड ओढतो की नाही बघा. चला. किती छान झाली नाही तुझी मंगळागौर. असे वाटत होते की मध्ये हे लग्न वगैरे काही घडलेलेच नाही. आपण त्याच परकर पुलक्यातले कावेरी आणि यमुना आहोत. आणि यमे तुझे लक्ष कुठे आहे? मी आपली एकटीच बडबडते आहे. काही नाही, पण कावेरी, खरे सांगू मला इथे चैनच पडत नाहीये. मला असे होते आहे की कधी एकदाची मी माझ्या घरी जाते आहे. मला खूप आठवण येते माझ्या लोकांची. आणि कावेरी, आता तर मला हेच घर परके वाटते आहे. असे होते आहे की कधी एकदाची मी माझ्या घरी, माझ्या सासरी जाते आहे. बरीच बर म्हणून आई पण माझ्यावर रागवली आहे का? मी लिहावाचा वयाचा सराव करतेय ना, ते तिला आवडत नाहीये. मग तू तरी कशाला हट्ट करतेस? नको करू ना अभ्यास. असे करून कसे चालेल? मला यांनी इथे येताना सांगितले होते अभ्यासात खंड पडता कामा नाहीये. बघ, मी जर अभ्यास नाही केला तर यांना नाही आवडणार. ते रागे भरतील. ते रागे नाही भरत, समजावून सांगतात. आमच्याकडे असं नाही. जरा काही चुकले की सासू पाठीत रट्टा देते. बोलणे तर चालूच असते. मला तर असे वाटते आहे की आईच्याच घरी राहावे, सासरी जाऊच नाही. एकदा तर माझ्या सासूबाईंनी जळत्या लाकडाचा चटकाच दिला होता मला.